आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत. काय सांगणार? रेशीम बागेत तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत, कसं पाहता? मला असं वाटतं की हे नागपुरातले एक स्थळ हे आम्हाला सगळ्यांना आदरणीय आहे, सन्माननीय आहे आणि म्हणून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही शिवसेनेचे सगळेच आमदार या ठिकाणी आज उपस्थित आहोत. ज्या विचारानं आम्ही सगळेच पुढे जातोय तोच विचार ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्हाला बघायला मिळतो आणि त्या परिसरामध्ये येऊन अजून एक नव्यानं ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या सामाजिक कामाला पुढे जावं याच उद्देशानं आज एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील आता थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी शिस्त बघायला मिळते, एक नवीन ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसमवेत आणि मुख्यमंत्र्यांसमवेत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आनंद दिघे साहेबांचा देखील हिंदुत्वाचा विचार होता, तोच विचार या ठिकाणाहून देखील दिला जातो. हेच मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील शिवसेना पक्ष हा पुढे नेत असताना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन आणि विचारांच्या वारसानंच हा पक्ष पुढे घेऊन जात आहेत आणि तोच हा वारसा आहे. वंदनीय बाळासाहेबांचीच ही शिकवण आहे. या परिसरामधनं अजून एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण होते, यासाठी शिंदे साहेबांच्या सोबत आज आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही आलेले आहेत, भाजपचे सर्व आमदार जवळपास महायुतीमध्ये तुम्ही आहेत, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे फार आमदार या ठिकाणी येतात. मागील वेळी देखील अजितदादा आलेले नव्हते. काय म्हणजे विचारांचं? मला असं वाटतं की आम्ही आमची भूमिका घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत, कारण आमची भूमिका घेत असताना हाच विचार वंदनीय बाळासाहेबांचा होता. हाच विचार वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचे वारसदार म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब काम करत असताना आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करतो. आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आणि म्हणून आम्ही इथं आलो आहोत. कुणी यावं कुणी न यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला जे पटतं त्यासाठी शिंदेसाहेबांच्या समवेत आम्ही इथे आहोत. नक्कीच. तर रेशीम बागेमध्ये कोणी यावं आणि कोणी येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया जी ते उदय सामंत यांनी दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.